नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत। मित्रांनो, मोसंबी बागांची हार्वेस्टिंग झाली, त्याच्यानंतर बागा चांगल्या ताणल्या, त्याच्यानंतर आता सध्या काही बागा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये, तर काही बागांची जी आहे ती म्हणजे पूर्ण पाकळी गळत आहे आणि त्याचबरोबर जे बारीक छोटेले फळ सुद्धा आपल्याला दिसतात। मित्रांनो, आता जी तयारी करायची आहे ती म्हणजे फळ सेटिंगची आणि आपल्या बागेवरती जी नैसर्गिकरित्या होणारी फळगळे तर ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपल्या बागेवरती जास्तीत जास्त माल कसा टिकवता येईल तर याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याविषयीचे। तर मी आपला मित्र सुरेश पोकळ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं YouTube चॅनल कृषी गाथा A1 मध्ये। मित्रांनो, जाणून घेऊ की आज आपल्याला कोणती फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बागेवरची जी फळं आहे किंवा नैसर्गिकरित्या छोट्या छोट्या आकाराची फळं जी आहे तर ती गळणार आहे तर ते आपल्याला थांबवता येईल। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे प्लॅनोफिक्स, नॅनो युरिया आणि जी या तिन्हींची फवारणी आज असणार आहे, परंतु यांचं कार्य पहिलं जाणून घेऊ, त्याच्यानंतर आपण याचं प्रमाण सुद्धा जाणून घेऊ की हे किती वापरायचं आणि कशा पद्धतीनं। तर मित्रांनो, प्लॅनोफिक्स जे आहे ते एक प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि त्याचबरोबर याचं जे कार्य आहे ते म्हणजे जो फवारणीनंतर बागेमध्ये इथिलीन गॅस तयार होत असतो आणि त्याचाच फळावरती जो ऍब्सिसिक लेअर तयार होत असतो तर तो लेअर न होऊन देण्याचं, त्याचबरोबर फळामध्ये तेजी आणण्याचं किंवा फळाचा आकार, फळाची क्वालिटी आणि त्याचबरोबर कच्च्या अवस्थेमधले जे फळं असतात तर त्यांना न गळून देण्याचं कार्य हे प्लॅनोफिक्सच्या माध्यमातून होतं। मित्रांनो, आपल्याला प्लॅनोफिक्स घेताना 100 लिटर पाण्यासाठी फक्त 30 ml घ्यायचंय, कारण आपण बाकीचे जे इतर प्रोडक्ट आहेत, कीटकनाशक असेल किंवा एखादं टॉनिक असेल किंवा इतर अन्य बायोस्टिम्युलंट असेल तर ते जर थोडं उरलं तर आपण ते जास्त टाकतो, परंतु प्लॅनोफिक्सचं तसं नाहीये। प्लॅनोफिक्स हे वाजूपेक्षा याचं जास्त प्रमाण झालं तर आपलं याने नुकसान सुद्धा होऊ शकतं, जेणेकरून आपल्याला फळगळ थांबवायची तर प्रमाण जर जास्त पडलं तर याने आपली फळगळ वाढू शकते, ही गोष्ट मात्र लक्षात नक्की घ्यायची। मित्रांनो, त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला जे हे हार्मोन्स आहेत आणि हे झाडांना आदेश करत असतात, झाडाचे चेतासंस्था जागे करत असतात जेणेकरून झाडाने ते कार्य केलं पाहिजे। याच्यामध्ये सेल डिव्हिजनचं कार्य होतं, फळांचा आकार मोठा होतो, त्याचबरोबर जे आपला फळांचं जे देठ असतं तर ते मजबूत व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर झाडाची वाढ सुद्धा नियंत्रित राहते। यामुळं आपल्याला जेचा वापर करायचा आहे। मित्रांनो, जे वापरताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला 15 ppm नी जे वापरायचंय, म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी फक्त 1.5 ग्रॅम जेचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। याच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्यापैकी फळगळही कमी करू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, एक काळजी घ्यायची की जे डायरेक्ट पाण्यात विरघळत नाहीये त्याच्यासाठी आपल्याला याच्यासोबत एक अल्कोहोल घेणं गरजेचं आहे, जेणेकरून 100 ml मध्ये अल्कोहोल 100 ml घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे विरघळू शकतो किंवा त्याचबरोबर जे विरघळण्यासाठी आपल्याला प्रोमिक्स घ्यायचंय। पहिलं प्रोमिक्स पाण्यामध्ये विरघळायचंय आणि त्याच्यानंतर जे आपल्याला त्याच्यामध्ये वरून टाकायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण पाण्यामध्ये टाकायचंय, तेव्हाच जीएचा उपयोग होतो किंवा जीए हे डायरेक्टली पाण्यात विरघळत नाही, याची सुद्धा एक काळजी घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, जीएचा वापर सुद्धा 15 ते जास्तीत जास्त 20 ppm पर्यंत आपण मोसंबी फळबागेवरती करू शकतो। याच्यापेक्षा अधिक वापर आपल्याला जीएचा करायचा नाहीये, याचे सुद्धा उलटफेर परिणाम आपल्या बागेवरती आपल्याला दिसू शकतात। मित्रांनो, तिसरा घटक जो घ्यायचा आहे तो म्हणजे नॅनो युरिया। नॅनो युरियाचं कार्य म्हणजे आपल्या फळामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर फळं स्पीडनं कसे मोठे होतील याच्यासाठी आपल्याला युरियाचा वापर होणार आहे, कारण नत्र सगळ्यात फास्ट काम करतं आणि त्याच्यामध्ये झाडांची वाढ असेल, मुळांची वाढ असेल किंवा फळांची वाढ असेल तर आपल्याला याच्यासाठी नत्र सुद्धा आपल्या फवारणीमध्ये घ्यायचंय आणि याचं प्रमाण मित्रांनो 3 ml प्रति लिटर साठी आपल्याला याचा वापर करायचा आहे। 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला 300 ml नॅनो युरियाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मित्रांनो, नॅनो युरियाऐवजी आपण साधा युरिया सुद्धा घेऊ शकतो आणि तो 100 लिटर पाण्याला 1 किलो युरिया सुद्धा आपण या ठिकाणी फवारणीमध्ये वापरू शकतो। याच्यामध्ये काळजी एकच घ्यायची की प्लॅनोफिक्स आणि जे यांचं प्रमाण जे आहे ते एकदम व्यवस्थितरित्या घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या बागेवरची फळं चांगली राहिली पाहिजे। आपलं जास्त प्रमाण जरी झालं फवारणीमध्ये प्लॅनोफिक्स आणि जीएचं तर याचे उलटे परिणाम सुद्धा आपल्याला दिसू शकतात, म्हणजे फळगळ थांबण्याऐवजी फळगळ आपली जास्त सुद्धा होऊ शकते। त्याच्यासाठी एक काळजी नक्की घ्या की प्रमाण हे दिलं त्या हिशोबानेच टाका। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, काही जर अडचणी असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। धन्यवाद।